महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तसेच मनसेचे नेते माननीय राज ठाकरे यांनी सुद्धा मध्यंतरी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि राज्यामध्ये दुबार मतदार तसेच एकाच इपिक नंबरवर 2 मतदार विविध ज्या गोष्टी ऑब्जेक्शन आहे ज्या गोष्टीवर ज्या विषयावर त्या निवडणूक आयोगासमोर मांडल्या। परंतु माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव साहेब ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा मागणी सर्वांनी एकत्रितपणे केली की निवडणूक घेऊ नका जोपर्यंत हे सर्व व्यवस्थित होत नाही तोपर्यंत। परंतु यासाठी मोर्चा देखील आम्ही काढलेला होता। परंतु आज माननीय आशिष शेलार, मंत्री आशिष शेलार यांनी याबद्दल पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी हे बोलत असताना दुबार मतदार विषयी त्यांनी हिंदू मुस्लिम विषयी उपस्थित केला। मुळात माननीय मंत्री हे संवैधानिक पदावर बसलेले आहेत, ते मंत्री आहेत राज्याचे आणि भारत देश सर्व धर्म समभाव मानतो। भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे। त्यामुळे जाणीवपूर्वक एका धर्माविषयी एवढे मतदार आहेत, दुबार मतदार आहेत असा उल्लेख करणं अत्यंत चुकीचं आहे। कारण आपण संविधानिक पदावर बसलेले आहात। आशिष शेलार जी, आपण संविधानिक पदावर आहात, मंत्री आहात, तरी सुद्धा आपण जाणीवपूर्वक एका धर्माचा उल्लेख आपण केलेला स्पष्टपणे दिसत आहे। त्यामुळे आमचं स्पष्ट मत आहे की हा संविधानाचा अपमान आहे। त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मागणी करत आहे की मंत्री आशिष शेलार यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही, तत्काळ त्यांना या पदावरून बरखास्त करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष माननीय मुख्यमंत्री साहेब यांना करत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।